जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास दुसरा शिवशक्ती निरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतराळ निराकार केवळ निर्विकारी अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित अनंत नव्हे ते संत सर्व काळ श्रीराम समर्थ श्रीमद दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम दशक 17वाचं विवरण समर्थांनी करायला घेतलेलं आहे आणि दशक पहिला 17व्यामध्ये समास पहिला आपण देव बळात्कार नाम पाहिलेलं आहे आणि आता समर्थ दुसऱ्या समासाचं नाव दुसरा समास देतात आहे त्याचं नाव आहे शिवशक्ती निरूपण नाम श्रीराम समर्थ ब्रह्म निर्मळ निश्चळ ब्रह्म कसा आहे निर्मळ आहे निश्चळ आहे आणि जैसे गगन अंतराळ निराकार केवळ निर्विकारी जसं गगन अंतराळ निराकार आहे तसं निर्विकारी ब्रह्म त्याही पेक्षा निराकार केवळ निर्विकारी म्हणजे समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म हे अवकाश रूपी आकाशासारखं निर्मळ आहे निश्चळ आहे आणि तरी निर्मळ निश्चळ असून निराकार आहे आणि केवळ ते कसं आहे निर्विकारी आहे निराकार केवळ निर्विकारी म्हणजे ते परब्रह्म कसं आहे निर्मळ आहे निश्चळ आहे जसं गगन अंतराळ निराकार आहे तसं केवळ निर्विकारी कोणतेही विकार त्याच्या जवळ नाही आहेत आणि म्हणून दशक 17वा प्रकृती पुरुष नाम आणि त्यामध्ये समास दुसरा शिवशक्ती निरूपण नाम यामध्ये समर्थांनी शिव आणि शक्ती कशाला म्हटलेलं आहे म्हणजे नेमकं काय सांगितलेलं आहे तर शिव आणि शक्ती कशाला म्हटलेलं आहे याचं वर्णन समर्थ या दुसऱ्या समासामध्ये करत आहेत आणि कारण अनेकांना शिव म्हणजे काय शक्ती म्हणजे काय असा भ्रम पडतो संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून समर्थ म्हणतात शिव म्हणजे काय आहे शिव म्हणजे शुद्ध जाणीव आहे ज्याला शिव म्हणतात ती शुद्ध जाणीव आहे आणि शक्ती म्हणजे अष्टधा प्रकृती आहे आता अष्टधा प्रकृती आपल्याला माहिती आहे हो समर्थांनी 5 पंचमहाभूत आणि त्यामध्ये 3 त्रिगुण दिलेले आहेत रजतम आणि सत्व पंचमहाभूत दिलेली आहेत अग्नी तेज वायू आकाश आणि पृथ्वी म्हणजे यांचं सगळ्यांचं मिळून अष्टधा प्रकृती 5 आणि 3 काय होतात 8 होतात आणि म्हणून अष्टधा प्रकृती म्हटलेली आहे म्हणजे शक्ती म्हणजे काय सांगितलेलं आहे शिव शक्ती निरूपण नाम शिव आणि शक्ती आपल्याला कळली पाहिजे नेमकं शिव कशाला म्हणावं शक्ती कशाला म्हणावी तर शिव म्हणजे काय आहे शुद्ध जाणीव आहे ज्याला आपण शिव म्हणतो आणि शक्ती म्हणजे समर्थाने दिलेला आहे अष्टधा प्रकृती मग याचा अर्थ ती शक्ती आहे आणि ते शिव म्हणजे शुद्ध जाणीव आहे मग मुळात परब्रह्म कसं आहे सुरुवातीला प्रथम ओवीमध्ये समर्थांनी दिलेला आहे परब्रह्म कसं आहे निर्मळ निश्चळ ब्रह्म आहे मग ते निराकार आहे निर्विकारी आहे ते अनंत आहे संत आहे पुढे दिलंय अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित असंत नव्हे ते संत सर्व काळ तसं आपलं मन आतून सुद्धा कसं असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे ते एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे त्या मनामध्ये जसा आपण स्वच्छ पाणी जसं असतं ते कुठल्याही भांड्यात ठेवल्यानंतर जसं स्वच्छ पाण्यामध्ये आपला चेहरा आपण बघू शकतो सुंदर चेहरा आपला दिसतो तसं आपलं मन निर्मळ निश्चळ असावं ते इकडे तिकडे धावत याच्या मागे त्याच्या मागे धावत नसावं ते निश्चळ एका जागी स्थिर असावं निर्मळ असावं आणि तसं मन जर आपण ठेवलं तर आपल्याला काहीच आपल्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही दुसऱ्याचं बघून आपल्याला काही फायदा होणार नाही कारण तुझ्या जवळ जेवढं दिलेलं आहे तुझ्या शिलकीनुसार त्या परब्रह्मानी त्या सद्गुरूंनी तुला जेवढं दिलेलं आहे त्यामध्ये तू समाधानी राहायला शिक कारण प्रत्येकाचे भोग हे वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्या त्याच्या शिलकीनुसार त्याला मिळालेलं आहे मग मला सुद्धा मिळणार आहे आणि मला जे मिळालेलं आहे त्याच्यात मला समाधानी राहता आलं पाहिजे दुसऱ्याकडे बघून जर आपण दुःखी होत असू तर त्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण
जसं पाण्यामध्ये खडा टाकून ते पाणी गढूळ करतो, तसं आपल्या जीवनामध्ये आपण संकट आणणार आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण असमाधानी राहणार आहोत. दुसऱ्याचं बघून आपल्याला आपली चिंता वाटणार आहे की मला तेवढं का नाही मिळालं. परंतु तुला जे मिळालेलं आहे ते दुसऱ्याच्याही नशिबामध्ये नाही. त्याला ते नाही मिळालंय. जे तुझ्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही. परंतु दुसऱ्याची सुख बघून दुःखी होण्यापेक्षा तुला जे दिलं आहे त्याच्यामध्ये आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आपलं मन कसं असलं पाहिजे? निर्मळ असलं पाहिजे. आणि त्या निर्मळ मनामध्ये, कारण आपल्या देहामध्ये आपण मागच्या समासामध्ये बघितलंय, देव बलात्कारणामध्ये समर्थांनी दिलेलं होतं. आपल्या आतमध्ये परमेश्वर परब्रह्म आपल्या अंतरी बसलेला आहे. म्हणून देह देवाचे मंदिर. काय म्हटलंय? देह देवाचे मंदिर. देह काय आहे? देवाचं मंदिर आहे. आतमध्ये आपले अधिष्ठान आहे. आतमध्ये तो परब्रह्म बसलेला आहे. व त्याला सुखी करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. तो समाधानी सुख आनंदी राहायला पाहिजे, सुखी राहायला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. कारण त्याला त्याच्या शिल्कीनुसार सगळं त्या सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात शिव शक्ती दिलेला आहे. शिव म्हणजे शुद्ध जाणीव आहे आणि शक्ती म्हणजे समर्थांनी सांगितलंय अष्टधा प्रकृती आहे. मग मुळात परब्रह्म कसं आहे? परब्रह्म निश्चळ आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. ते संत आहे, अनंत आहे. असं जे मूळ परमेश्वराचं परब्रह्माचं स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपामध्ये जेव्हा ब्रह्मात संकल्प निर्माण झाला तेव्हा त्याच वेळी काय झालं? तर समर्थ म्हणतात मूळ मायेचा जन्म झाला. आणि या मूळ मायेतूनच ही संपूर्ण अष्टधा प्रकृती निर्माण झाली. आणि म्हणून समर्थ या समासामध्ये विशेष करून शिव आणि शक्तीचं वर्णन करतात आहे. मग समर्थांनी पहिले 5 ओवी ज्या दिलेल्या आहेत ते परब्रह्माचं वर्णन करणारे आहेत. पहिल्या 5 ओवींमध्ये समर्थांनी परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. मग समर्थ पहिल्या ओवीमध्ये म्हणतात आहे, ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतराळ निराकार केवळ निर्विकारी. समर्थ म्हणतात आहे ब्रह्म हे अवकाश रूपी आकाशासारखं निर्मळ आहे, निश्चळ आहे, निराकार आहे. आणि एवढंच नसून ते केवळ निराकार निर्विकारी. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित, अनंत नव्हे ते संत सर्व काळ. मग समर्थांनी पुढे दिलेला आहे की त्याला अंतच नाही आहे. अंतची नाही ते अनंत, ते सदोदित चालू राहणार आहे. ते अनंत आहे, त्याचा अंत कुठेही नाही. ते शाश्वत आहे. आणि म्हणून दिलंय परब्रह्म कसा आहे? शाश्वत आहे, सदोदित आहे, अनंत आहे. आणि म्हणून म्हटलंय असंत नव्हे ते संत सर्व काळ. मग ते सदोदित आहे आणि शाश्वतही आहे. आणि असंत म्हणजे नाहीसे नसून सर्व काळ ते कसं आहे? आहेच आहे. म्हणून म्हटलंय असंत नव्हे ते संत सर्व काळ. अंतची नाही ते अनंत, त्याचा अंतच नाही आहे, त्याला खंडच नाही आहे, अखंड आहे. ते परब्रह्म कसा आहे? त्याचा अंत नाहीच आहे. शाश्वत आणि सदोदित, ते शाश्वत आहे, ते दीर्घकाळ टिकून राहणार आहे. आपण असू वगैरे नसू, परंतु परब्रह्म असतची असे सर्व काळ. मग संत नव्हे ते संत सर्व काळ. परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश. परब्रह्म समर्थांनी पुढेही दिलेलं आहे. म्हणजे समर्थांनी याच्या 5 ओवींमध्ये परब्रह्माचं वर्णन केलेलं आहे. परब्रह्म ते अविनाश, ते विनाशी नाही. परब्रह्म हे अविनाशी आहे, मग त्याचा नाश कधीही नाही. जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे. न त्याला तडा जाणार, ते फुटणार, ते फुटणारही नाही, ते तुटणारही नाही. जे आहे तसं राहणार आहे, सर्व काळ ते तसंच राहणार आहे. आणि म्हणून म्हटलंय अवकाशमय, आकाशाप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी आहे. ते फुटत नाही, तुटत नाही, जसंच्या तसं शांत असतं. म्हणून म्हटलंय अविनाश ते परब्रह्म ते अविनाश. जैसे आकाश अवकाश, न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे.
आणि म्हणून पुढे समर्थाने दिले, परब्रह्म हे अविनाश, परब्रह्म अविनाशी आहे. मग समर्थांनी या निरोपादी ब्रह्माचं वर्णन करताना समर्थ म्हणतात, ब्रह्म कसं आहे, निर्मळ आहे, अत्यंत शुद्ध आहे, निश्चळ आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं ते स्थिर आहे. एका ठिकाणी काय आहे, स्थिर आहे. मग गगन अंतराळ, ज्याप्रमाणे गगन आहे, काय म्हटले समर्थांनी, ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतराळ. गगन अंतराळ म्हणजे ज्याप्रमाणे गगन आहे त्याप्रमाणे ते जसं आहे तसं आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाही, ते आहे तसंच आहे, निर्विकारी आहे आणि त्याला आकार सुद्धा नाही. गगनाला जसा आकार नाही तसा त्याला सुद्धा आकार नाही. आहे का हो? परब्रह्म कुठल्याही आकारामध्ये अडकत नाही, तो आकाराच्या पलीकडे आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय की तो आकारामध्ये बसत नाही. गगनाला आकार नाही त्याप्रमाणे त्या परब्रह्मालाही आकार नाही, ब्रह्मालाही आकार नाही. तो कसा आहे, तो निर्विकारी आहे. आणि म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, अंतची नाही ते अनंत. अंतची नाही म्हणजे ज्याला अंत नाही आहे असं ते अनंत आहे. ते ब्रह्म कसं आहे, अंतची नाही ते अनंत, शाश्वत आणि सदोदित. ते ब्रह्म शाश्वत आहे आणि सदोदित आहे. असंत नव्हे ते संत, सर्व काळ सदोदित. सदोदित म्हणजे ते आज आहे, उद्या आहे आणि परवाही राहणार आहे, ते अखंड राहणार आहे. काल होतं, आज आहे, उद्या आहे, सदोदित आहे. मग अशा प्रकारचं हे परब्रह्म कसं आहे, अनंत नव्हे ते संत, सर्व काळ. म्हणजे संत म्हणजे काय आहे, स्थिर आहे. अनंत नव्हे ते संत, सर्व काळ ते स्थिर आहे. संत म्हणजे शाश्वत, ते सर्व काळ राहणार आहे. आणि म्हणून समर्थ देतात, परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश. मग परब्रह्म ते अविनाश म्हणजे परब्रह्म कसा आहे, अविनाशी आहे. जैसे आकाश अवकाश, जसं आकाश अवकाशी आहे, अविनाशी आहे, ते नष्ट होणार नाही. आणि म्हणून पुढे दिलंय, जैसे परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, न फुटे न तुटे सावकाश जैसे तैसे. खूप उत्तमाची ओवी आहे. समर्थ म्हणतात, जसं आकाश अवकाशी आहे, अविनाशी आहे, ते नष्ट होणार नाही, ते फुटत नाही, न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे. मग ते फुटत नाही, तुटत नाही, ते जसं आहे तसं राहतं. मग जेथे ज्ञानही नाही, अज्ञानही नाही, स्मरण नाही, विस्मरण नाही, तेथे अखंड असं निर्गुण परब्रह्म तत्व आहे. ते कसं आहे, ते निरावलंबी आहे. याचा अर्थ समर्थ म्हणतात आहे की समर्थाने पुढे दिलेला आहे, ते निरावलंबी आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की तेथे ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ते स्वतः म्हणजे निर्गुण परब्रह्म, ते अखंड असं निर्गुण परब्रह्म आहे. ते तुटत नाही, फुटत नाही, जसं आहे तसं राहतं. ते ज्ञानही नाही, अज्ञानही नाही, ते ज्ञान पण नाही, अज्ञान पण नाही, स्मरण नाही, विस्मरण नाही, तेथे अखंड असं निर्गुण परब्रह्म तत्व आहे. ते निरावलंबी आहे. याचा अर्थ त्याला कशाचाही आधार नाही. ते कशाच्या आधारावर आहे का, नाही, त्याला कशाचाही आधार नाही, त्याचाच आधार उलट सगळ्यांना आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की त्याचाच आधार सगळ्यांना आहे, त्याला आश्रय नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, तेथे ज्ञान ना अज्ञान, तेथे ज्ञान नाही, अज्ञान नाही, तेथे स्मरण ना विस्मरण, तेथे स्मरण नाही, विस्मरणही नाही, तेथे अखंड निर्गुण निरावलंबी. मग तेथे अखंड निर्गुण कसं निरावलंबी, तो कोणावरही आधारलेलं नाही, कशाचाही त्याला आधार नाही, त्याला आश्रय नाही, ते स्वतःहून निर्माण झालेलं आहे. असं ते काय आहे, निरावलंबी स्वयंभूत तत्व आहे. कुणी निर्माण केलं नाही. तेथे चंद्र सूर्य, म्हणून म्हटले तेथे चंद्र सूर्य, इथे दिले समर्थाने, तेथे चंद्र सूर्य ना पावक, नव्हे काळोखे ना प्रकाशक, तेथे अखंड एक निरोपादी ब्रह्म.
मग तेथे सूर्यना चंद्रना तेथे चंद्र सूर्यना पावक, तेथे नव्हे काळोखे ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म. म्हणजे समर्थांनी म्हटलेलं आहे की अवकाशमय आकाशाप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी आहे. ते फुटत नाही, तुटत नाही, जसंच्या तसं कसं आहे, शांत आहे. मग ब्रह्म हे ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडचं असतं. त्याच्या ठिकाणी स्मरण नसतं आणि विस्मरणही नसतं. ते अखंड आहे, ते निर्गुण आहे आणि निरावलंबी, म्हणजे कशावरही अवलंबून नसणारं असं ते परब्रह्म आहे. आणि म्हणून म्हटलंय तेथे चंद्र सूर्य ना पावक. मग तेथे चंद्र सूर्य अथवा अग्नीही नाही. पावक म्हणजे अग्नी. नव्हे काळोखे ना प्रकाशक, काळोखही नाही, प्रकाशही नाही, उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म. आणि मग सांगितलंय समर्थांनी की ते असे ते काय आहे, असं ते उपाधी रहित आहे. कोणत्याही उपाधीमध्ये ते अडकलेलं नाही. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी तेथे अखंड असं निर्गुण परब्रह्म तत्व आहे, निरावलंबी आहे, त्याला आश्रय नाही, ते स्वतःहून निर्माण झालेलं आहे, असं ते निरावलंबी स्वयंभूत तत्व आहे, कुणी निर्माण केलं नाही. तेथे चंद्र सूर्य पावक म्हणजे अग्नी काहीच नाही आहे. नव्हे काळोख ना प्रकाश, उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म. म्हणजे उपाधी वेगळं आहे. ते प्रत्येक गोष्टीला उपाधी आहे, उपाधीमुळे ते प्रगट आहे पण हे ब्रह्म निरोपाधी आहे. ते कशामुळे ते प्रगट झालेलं नाही आहे, ते स्वयंभू आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, निच्छळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुण समन्वय झाले, गुण साम्य ऐसे. समर्थांनी पुढे दिलेला आहे की निर्मळ परब्रह्माच्या ठिकाणी निर्मळ निच्छळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य असे कल्पिले. मग निच्छळ परब्रह्माच्या ठिकाणी स्मरण स्फुरलं आणि त्याला समर्थ म्हणतात, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले. त्याला चैतन्य म्हणजे मूळ माया असं कल्पिलेलं आहे. आणि त्यामुळे मायेमध्ये समर्थ म्हणतात गुणसाम्य तत्वे झाले, गुणसाम्य ऐसे. गुणसाम्य असतं हे गुणांचं समानत्व, गुणसाम्य असते म्हणजे गुणांचं समानत्व तिथे असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी की आता समर्थांनी 6व्या ओळीमध्ये म्हणजे 6व्या ओवीमध्ये या ब्रह्मामध्ये जेव्हा चळ निर्माण झालं, जेव्हा ते चेतवलं गेलं, जेव्हा ते प्रगटलं, त्यानंतरच मूळ मायेचा जन्म झाला. मग ब्रह्मामध्ये निर्माण झालेली इच्छा, जसं एकोहम बहुश्याम अशा प्रकारची संकल्पना मनात निर्माण झाली. म्हणजे एकोहम, मी आता एकटा आहे, मला आता माझं बहु करायचे आहे. बहु म्हणजे मला आता बहु करायचे आहेत, म्हणून मनात हे निर्माण झालं, ही संकल्पना निर्माण झाली. आणि ब्रह्माचा एकटेपणा जो आहे तो आता दूर झाला आणि म्हणून तिथे मायेचा जन्म झाला. आणि म्हणून समर्थ तिथे म्हणतात आहे, निश्चयी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुण समानत्वे झाले, गुण साम्य ऐसे. आणि म्हणून समर्थ पुढे देतात आहे, गगनी निच्छळी स्मरण चेतले, त्यास चैतन्य ऐसे कल्पिले. मग गुण समानत्वे झाले, गुणसाम्य. गुणसाम्य गुण कोणते सांगितलेले आहेत, रजतम आणि सत्व हे 3 गुण समान झाले. रजतम आणि सत्व हे 3 गुण समर्थांनी सांगितलेले आहे. 3 गुण समान झाले. या 3 गुण, या 3 समान गुणांमुळे एक त्यास चैतन्य ऐसे कल्पिले, गुणसाम्य म्हणजे 3 गुण समान झाले. 3 गुण समान गुणांमुळे एका चैतन्याला इथे गुणसाम्य मिळू लागले. गुणसाम्यता ब्रह्माला निर्माण झाली आणि ते ब्रह्म यामध्ये मायेच्या रूपाने प्रगट झालं. म्हणून समर्थ म्हणतात निच्छळी स्मरण चेतले. निच्छ म्हणजे परब्रह्म. निच्छ म्हणजे काय, परब्रह्म, त्याच्यामध्ये चळ निर्माण झालं, त्याला चैतन्य असं म्हटलेलं आहे. जसं वृक्ष आहे आणि त्या वृक्षाला पालवी फुटते आहे, फुलं येतात आहे, पाने येतात आहे,
फळं येतात आहे, त्याला कारण काय आहे? तर त्या निश्चळी असलेल्या परब्रह्माच्या चलनामुळे ते सगळं निर्माण होत आहे. मग ते परब्रह्म त्या वृक्षामध्येच आहे आणि म्हणूनच त्याला पालवी येते आहे आणि म्हणून याला पानं, फुलं, फळं येतात आहे. मग यामध्ये बदल होतो आहे. मग समर्थ म्हणतात आहे, हा जो बदल आहे, समर्थाने सांगितलेला आहे की हा जो बदल आहे, हा जो बदल त्यांनी दाखवलेला आहे, म्हणजे त्या वृक्षाला हळूहळू काय येते आहे? पालवी फुटते, पानं, फुलं, फळं इत्यादी सगळं त्याला येतं आहे. मग समर्थ म्हणतात आहे, हे चैतन्याचं सामर्थ्य आहे. हे कशाचं सामर्थ्य आहे? चैतन्याचं. पण त्यामध्ये मूळ मात्र ते परब्रह्म तत्व असल्याशिवाय शक्य नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, निश्चळी स्मरण चेतले त्यास चैतन्य ऐसे कल्पिले गुणतत्वे झाले गुणसाम्य ऐसे. मग निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी स्मरण स्फुरलं, त्याला चैतन्य मूळ माया असं कल्पिलं आणि त्या मूळ मायेत गुणसाम्य असतं, म्हणजे गुणांचं समानत्व असतं. आणि म्हणून पुढे म्हटलंय, गगनी आली अभ्रछाया तैसी जाणीजे मूळ माया उद्भव आणि विलया वेळ नाही. मग ते निर्मळ होणं आणि संपणं याला काहीच वेळ लागत नाही. म्हणून म्हटलंय वेळ नाही. मग आकाशात अभ्रछाया म्हणजे ढग यावेत, तशी ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया जाणावी. अभ्रछाया जशी येते आणि जाते त्यास वेळ लागत नाही, तसंच मायेचं आहे. म्हणून सांगितलंय, ते निर्मळ होणं आणि संपणं याला काहीच वेळ लागत नाही. ते कधी निर्माण होईल, कधी संपेल, काहीच सांगता येत नाही, कारण त्याला वेळच लागत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, मूळ माया ती जन्माला येते. ज्याप्रमाणे आकाशामध्ये ढग येतात आणि त्या अभ्रछायेच्या अभ्रछायेमुळे आकाश सुद्धा ढगोळ झाल्यासारखं वाटतं. आकाशामध्ये सुद्धा आपल्याला काळोख निर्माण झाल्यासारखा वाटतो. मग चंद्र, सूर्य त्या अभ्रछायेमुळे सूर्य सुद्धा अप्रकाशित दिसतो. कधी कधी सूर्य दिसत देखील नाही. पण ती गोष्ट फार काळ टिकत नाही. ढग निघून गेले की पुन्हा निरभ्र आकाश दिसू लागतं आणि मग आकाशामध्ये चंद्र, सूर्य आपल्याला दिसू लागतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात, अशा प्रकारे मूळ माया काही क्षणापुरती येते आणि ती पुन्हा निघून जाते. ती येणं आणि जाण्याला फार वेळ लागत नाही. म्हणून म्हटलंय, गगनी आली अभ्रछाया तैसी जाणी जे मूळ माया उद्भव आणि विलया वेळ नाही. म्हणजे मूळ माया तशी ब्रह्माच्या ठिकाणी आकाशात जरी अभ्रछाया, जशी अभ्रछाया म्हणजे आकाशात अभ्रछाया म्हणजे ढग यावेत, तसे ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया जाणावी. कारण अभ्रछाया जशी येते आणि जाते त्यास वेळ लागत नाही, तसंच मायेचं आहे. अभ्रछाया आली की सूर्य दिसत नाही, म्हणजे सगळीकडे ढग येतात, काही दिसत नाही. पण ती अभ्रछाया गेल्यानंतर जसं आहे तसं निरभ्र आकाश आपल्याला दिसू लागतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने पुढे, निर्गुणी गुण विकारू तोची षडगुणेश्वरू अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणिजे. समर्थ म्हणतात आहे, निरभ्र आकाश दिसू लागतं. जेव्हा ढग निघून गेले की पुन्हा निरभ्र आकाश दिसू लागतं. म्हणजे आपण समर्थ म्हणतात आहे की जसं काही वेळापुरता, काही क्षणापुरता आपल्याला राग येतो एखाद्या गोष्टीचा, मग त्यावेळी आपण त्या आपल्या जो राग असतो त्याच्यावर आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. तो राग येतो तो काही वेळानंतर, जसे ढग निघून गेले की पुन्हा निरभ्र आकाश दिसतं, तसं तो आपला जो आलेला अहंकार, तिरस्कार जो आहे, जो काही आहे अहंकार आपल्याला येऊ द्यायचा नाही. कारण गची बाधा झाली की त्यातून लवकर म्हणजे मुक्तता होत नाही, म्हणून त्याच्यामध्ये अडकून राहिला होतं. म्हणून समर्थ म्हणतात, त्या निरभ्र आकाशाप्रमाणे जसं ढग येतात तसं तिरस्कार आला, जरी आपल्याकडे तिरस्कार आला तर काही वेळाने तो निघून जाणार आहे. म्हणून दुसऱ्याच्या मनासी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका, कारण नंतर पश्चाताप करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी आपण विचार केला पाहिजे. तसंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात, निर्गुणी निर्गुण विकारू तोची षडगुणेश्वरू. समर्थांनी त्या ब्रह्माचे वेगवेगळं नामकरण केलेलं आहे. ते चैतन्य रूपाने प्रगट झालेलं आहे.
ते चैतन्य रूपाने प्रगट झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ते चैतन्य रूपाने प्रगट झालेलं आहे, त्यांच्यामध्ये गुण निर्माण झाले आणि म्हणून त्याला इथे निर्गुणी गुणविकारू निर्माण झाला आणि म्हणून तो षडगुणेश्वर परमेश्वर असं आम्ही म्हणतो. त्या भगवंतामध्ये 6 प्रकारचे गुण आहेत. त्या भगवंतामध्ये 6 प्रकारचे गुण आहेत. यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, वैराग्य आहे, वैराग्य आहे, ज्ञान आहे, ऐश्वर्य आहे, असे 6 गुण. यश, श्री, औदार्य, वैराग्य, ज्ञान आणि ऐश्वर्य असे 6 गुण म्हणून त्याला षडगुणेश्वर म्हणतात. अर्धनारी नटेश्वरू त्यालाच म्हणतात. तयास म्हणजे अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणजे एका बाजूला नारीचं अर्धरूप आहे, एका बाजूला नराचं अर्धरूप आहे आणि म्हणून तो शिवशक्ती रूपाने आम्ही चित्रामध्ये त्याला पाहतो, फोटोमध्ये पाहतो. भगवान श्री शंकरांचा फोटो दाखवतात आणि त्या ठिकाणी एका बाजूला अर्ध जे अंग आहे ते पार्वती मातेचं दिसतं आणि दुसरं अर्ध अंग आहे ते भगवान शिवांचं दिसतं आहे. म्हणजे समर्थाने यालाच अर्धनारी नटेश्वरू असं म्हटलेलं आहे. मग शिवामध्ये शक्ती आहे आणि शक्तीमध्ये काय आहे? शिव आहे. ते दोघेही एकमेकात इतके गुंतलेले आहेत की त्यांना भिन्न कसा करता येईल? नाही करता येणार, त्यांना भिन्न करता येतच नाही. लोखंड आणि चुंबक बघा, ज्याप्रमाणे वेगळं फार वेळ ठेवता येत नाही. लोखंड आणि चुंबक बघा, तुम्ही दूरवर ठेवा, कितीही दूरवर ठेवा तरी जवळ 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 म्हणजे कितीही ठेवलं, लांब जरी ठेवलं तरी त्या ज्याप्रमाणे म्हणजे वेगळं फार वेळ त्यांना ठेवता येत नाही, ते दोघांकडे ते एकमेकांकडे आकर्षित होतात. त्याप्रमाणे ब्रह्म आणि माया हे एकमेकांना सोडून राहू शकत नाही आणि म्हणून समर्थ म्हणतात निर्गुणी गुणविकारू तोची षडगुणेश्वरू अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आदिशक्ती म्हणजे निर्गुणाच्या ठिकाणी जो स्मरणरूपी जो काही निर्माण झालेला आहे स्मरणरूपी तो षडगुणेश्वर आहे. मग त्यालाच अर्धनारी नटेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. आदिशक्ती शिवशक्ती, आदिशक्ती आहे, शिवशक्ती आहे, मूळ मायेतच सगळ्या शक्ती आहे आणि तेथूनच पुढे नाना व्यक्ती निर्माण झालेल्या आहेत. म्हणून म्हटलंय तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुणत्व तयास म्हणजे महत्त्व गुणक्षोभिनी. मग तेथून पुढे दुसरं शुद्ध सत्व रजतमाचं गुप्तपणे अस्तित्व असतं आणि त्यालाच महत्त्व किंवा गुणक्षोभिनी असं म्हणतात. म्हणून समर्थाने पुढे मायेचं स्वरूप कसं निर्माण झालं ते सांगितलेलं आहे. मायेचं स्वरूप कसं निर्माण झालं ते सांगितलंय. मग ब्रह्मामध्ये चळ आणि त्यामध्ये अष्टधा प्रकृतीचं प्रगटीकरण. अष्टधा प्रकृतीमध्ये पंचमहाभूत आणि त्रिगुण आले आणि तिथून शुद्ध तत्व जे आहे ते रज तम आणि सत्व या गुणांमुळे तिथे गुणक्षोभिनी ती जन्माला आलेली आहे. तिला कोणी महत्त्व म्हणतील तर कोणी तिला गुणक्षोभिनी म्हणतील आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुणत्व तयास म्हणजे महत्त्व गुणक्षोभिनी मुळी असेची ना व्यक्ती तेथे कैची शिवशक्ती ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे. मग समर्थ म्हणतात मूळ मायेत व्यक्तीच नसते. मग मूळ मायेत व्यक्तीच नसते पण तिथे शिवशक्ती कशी असेल असे म्हणाल तर सावध होऊन ऐका. मूळ असेची ना व्यक्ती तेथे कैची शिवशक्ती. जर व्यक्तीच नाही तर शिवशक्ती कुठून येणार? म्हणून समर्थ म्हणतात मुळे असेची ना व्यक्ती. मुळीच तिथे काय आहे? मुळामध्ये काहीच नाही. मुळामध्ये तिथे काहीच नाही आणि मग तुम्ही म्हणताय हे कसं निर्माण झालं शिवशक्ती?
म्हणून समर्थ म्हणतात जरा शांत बसा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. आणि म्हणून म्हटलंय, मुळी असे चिन्हा व्यक्ती तेथे कैची शिवशक्ती, ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे. मग समर्थ म्हणतात आहे की असे म्हणाल, शिवशक्ती कशी आली? मूळमायेत व्यक्तीच नसते, पण तिथे शिवशक्ती कशी असेल असं म्हणाल तर सावध होऊन ऐका. पहिलं काय ऐका? समर्थांनी सांगितलंय पुढे ऐका. ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड, अधोर्ध पाहता निवाड कळो येतो. समर्थांनी उदाहरण दिलेलं आहे. जसं समर्थ म्हणतात, ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांडाचा असा अधोर्ध म्हणजे विषयाकडून आत्म्याकडे याप्रमाणे विचार केला की त्याचा निवाडा कळून येतो. आणि म्हणून म्हटले समर्थांनी पुढे उदाहरण दिलेलं आहे. बीज फोडून आणणे म्हणा, म्हणजे समर्थाने ते कळावं, आपल्याला स्पष्ट कळावं त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. बीज फोडून आणले म्हणा, तेथे फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येती. मग फळ फोडून पाहिलं तर बीज दिसून येतं, पण बीज फोडून मात्र त्यात पाहिलं तर फळ दिसून येत नाही. मग पिंड ब्रह्मांडाचा विचारही तसाच आहे. समर्थाने उत्तमाचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्याला कळावं, रुजावं म्हणून समर्थाने अगदी चिऊ माऊचा, जसं आई कशी लहान मुलांना, आपल्या मुलांना भात जरी म्हणजे जेवण करताना अगदी मऊ, छोटे असताना तो मऊ एकदम म्हणजे त्यांना चावायला जमावा, कारण त्यांना दात आलेले नसतात. हळूहळू ते खिमटं, नंतर त्याच्यानंतर खिमटी केल्यानंतर मग पेज करते, पेजेनंतर खिमटी नंतर हळूहळू भात थोडा थोडा देते. म्हणजे ती जसे आपल्या मुलांना हळूहळू चिऊ माऊचा घास भरवते, हळूहळू त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात प्रगल्भता आणते, तसं समर्थाने सगळं बारीक सारीक आपल्याला काढून दिलेलं आहे, उदाहरणं दिलेली आहेत, जेणेकरून आपल्याला हे कळावं जे काही शाश्वत आहे ते कसं आहे, कसं आपण त्या शाश्वत दीर्घकाळ टिकून राहणार आहे त्याच्यासोबत आपण राहिलं पाहिजे, त्याला धरलं पाहिजे, ते परब्रह्म आहे. आणि म्हणून समर्थाने उदाहरणं दिलेली आहेत जेणेकरून आपल्याला ते कळावं, त्या ओवींचा अर्थ आपल्याला समजावा, यासाठी समर्थाने उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की बीज फोडून आणले मना, तेथे फळ तो दिसेना, वाढत वाढत पुढे नाना फळे येते. म्हणजे समर्थ म्हणतात की तुम्ही एक उदाहरण घ्या, जसं झाडाचं बी आहे, हे जर आम्ही फोडलं, बघा एखाद्या झाडाचं बी घ्या आणि ते फोडा, आम्ही त्याची कोय उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये आंब्याचं झाड दिसत नाही, दिसतं का? नाही दिसत. पण जर आंब्याची कोय जर जमिनीत लावली तर त्या जमिनीमध्ये लावलेल्या कोयीला अंकुर फुटतो की नाही? अंकुर फुटतो म्हणजे त्याला झाड यायला सुरुवात होते. मग जमिनीमध्ये लावलेल्या कोयीला अंकुर फुटतो आणि पुढे त्याला काय येतात? पानं, फुलं, फळं. ते रोप हळूहळू मोठं होतं, मग हळूहळू त्याला पालवी फुटायला लागते, पानं येतात, फुलं येतात, मग फळं येतात आणि ते झाड मुळामध्ये मग बहरलेलं दिसतं. म्हणून समर्थ म्हणतात त्याप्रमाणे या पिंड आणि ब्रह्मांडाची रचना आहे. पिंडावरून ब्रह्मांड, पिंड म्हणजे काय हो? पिंडावरून ब्रह्मांडाची आपल्याला म्हणजे पिंडावरून ब्रह्मांड समजून घ्यायचं आहे. मग पिंड म्हणजे काय? पिंड म्हणजे शरीर, समजून घ्या, शरीर आहे पिंड म्हणजे. ब्रह्मांडाची रचना, पिंडावरून ब्रह्मांड, ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड, अधोर्ध पाहता निवाड कळो येते. मग बीज फोडून आणले मना, तेथे फळ तो दिसेना. बीज फोडलं पण फळ दिसत नाही. बीजामध्ये फळ दिसतं का? आतमध्ये नाही. पण ते जमिनीत रोवलं की त्याला पाणी घातलं की हळूहळू बरोबर त्याला काय होतं? अंकुर फुटतो आणि मग त्या अंकुर फुटून त्याला पालवी येते, त्याचं झाड, त्याचं रोप, नंतर झाड तयार होतं, त्याला पानं, फुलं, फळं सगळं फुलायला लागतं. मग पण त्या एकाच बीपासून अनंत आम्हाला फळं मिळतात. ती एक आंब्याची कोय टाकल्यामुळे आपल्याला कितीतरी आंबे मिळतात, वर्षभर मिळतच. म्हणजे दरवर्षी आपल्याला जोपर्यंत ते झाड आहे तोपर्यंत त्या झाडाची फळं आपल्याला खायला मिळतात. त्याप्रमाणे एका शिवशक्तीपासून या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, ती नानाविध प्रकारे निर्माण झाली. त्याचं मूळ जे आहे ते काय आहे? वासना आहे. म्हणून समर्थ म्हणतात फळ फोडिता बीज दिसे,
बीज फोडिता फळ नसे तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. त्याप्रमाणे समर्थ पुढे देतात आहे. त्या पुढे दिलेलं आहे समर्थाने तसंच. फळ फोडिता बीज दिसे, बीज फोडिता फळ नसे तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी. म्हणजे जर फळ फोडून पाहिलं तर बीज दिसून येतं, पण बीज फोडून त्यात पाहिलं तर मात्र फळ दिसून येत नाही. मग पिंड ब्रह्मांडाचा विचारही तसाच आहे. आणि म्हणून म्हटलंय नर नारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध, मुळी नसता विशद होतील कैसी. मग नर आणि नारी हे दोन्ही जरी भेद पिंडात म्हणजे स्थूल देहात स्पष्टपणे दिसतात, मुळात दिसतात. मुळात म्हणजे ते मूळ मायेत जर ते नसतील तर पुढे कसे काय प्रगट होतील. मग त्याप्रमाणे एकाच बीपासून एकाच झाडाला नाना प्रकारचे अवयव निर्माण होतात. एकाच झाडाला नाना प्रकारचे अवयव. मग काही ठिकाणी पानं आहे, काही ठिकाणी फुलं आहे, काही ठिकाणी फळं आहे. म्हणजे हा जो भेद आम्हाला दिसतो तो एका बीपासून दिसत आहे. एका बीपासून दिसतो की नाही. त्या एका बीपासून एवढं सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे ते झाड, फूल, पान, फळ सगळं त्या एका बीमुळे आहे. बी त्याची टाकल्यामुळे त्याला एवढे सगळे भाग त्याचे दिसतात आहे. मग समर्थ म्हणतात आहे की त्या बीपासून तसं एका परब्रह्मापासून, नीट श्रवण करा हो, तसं त्या एका परब्रह्मापासून समर्थ म्हणतात की या निर्माण झालेल्या रजतम सत्वाच्या गुणामुळे स्त्री पुरुष हा भेद निर्माण झाला. आणि हा भेद जो आहे तो केवळ फक्त आकारामध्ये आहे. मुळामध्ये त्यांचा भेद आहे, रूपात भेद आहे, आकारात भेद आहे, परंतु तो मुळामध्ये मात्र शिवशक्ती एकच आहे. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलंय नाना बीजरूप कल्पना तीत काय एक असेना, सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी. मस्त मूळ मायेच्या ठिकाणी बीजरूपाने नाना कल्पना असतात. तिच्यामध्ये काय असत नाही. कल्पना वासना सूक्ष्म असतात, म्हणून सहजासहजी कळून येत नाही. म्हणून म्हटलंय समर्थाने स्थूळांचे मूळ ते वासना आधी दिसेना, स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही. मग समर्थाने सांगितलेलं आहे की स्थूळाची मूळ ही वासना असते आणि ती वासना आधी दिसत नाही. म्हणून स्थूळाखेरीज आणखी काही असेल अशी कल्पना येत नाही. मग एकापासून नाना प्रकारचे रूप निर्माण झालेली आपण पाहतो. एका बीपासून अनंत बिया निर्माण होतात, एका बीपासून अनंत झाडं निर्माण होतात, एका प्राण्यापासून अनंत प्राणी होतात, एका व्यक्तीपासून अनंत व्यक्ती निर्माण होतात. परंतु त्याचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे वासना आहे. या सगळ्याचं मूळ काय आहे. या सगळ्यांचं मूळ वासना आहे. ते मूळ म्हणजे वासना. म्हणून 84 लक्ष जीव यांचा जो विस्तार आहे, चारी खानी चारी वाणीचा जो विस्तार आहे तो एका वासनेपोटी आहे, वासनेच्या पोटी. मग पुढे म्हटलंय घेती जन्म देते, म्हणजे वासनेच्या पोटी हे सगळं झालेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात स्थूळाचे मूळ ती वासना, स्थूळाचे जे मूळ आहे ती वासना आहे. ती वासना आधी दिसेना, म्हणून वासना दिसत नाही. वासना दिसते का. वासना दिसत नाही. म्हणून समर्थांनी म्हटलंय की वासना दिसत नाही. वासनेपासून निर्माण झालेला हा विस्तार दिसतो आहे हो. हा विस्तार वासनेपासून तयार झालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात कशामध्येही अडकू नका, कारण आपल्याला परलोक प्राप्त करायचं आहे. आपल्याला इहलोकातून परलोक प्राप्ती करून घ्यायची आहे. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला कशामध्येही अडकायचं नाही. पुन्हा त्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. एकदा समर्थांनी माझ्या सद्गुरूंनी एवढा उत्तमाचा देह मला दिलेला आहे आणि या जन्मात हा मला देह मिळालेला आहे, त्याचं मला सार्थक करून घ्यायचं आहे. मला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नको आहे आता.
आता एकदा जन्म दिलेला आहे, ही लॉटरी माझी देहरूपी लॉटरी जी आहे ती माझी लागलेली आहे आणि त्याच्यातून मला आता इथून सुटायचं आहे, या वासनेतून कुठल्याही वासनेमध्ये मला अडकायचं नाही, इथून मला माझी सुटका करायची आहे आणि त्यामुळे या 84च्या फेऱ्यामध्ये मी पुन्हा अडकणार नाही, कारण वासनेच्या पोटी कोटी जन्म घेती. मग वासनेच्या पोटी हा सगळा विस्तार आहे, म्हणजे हा सगळा जन्म झाल्यानंतर सगळे भोग भोगावेच लागणार आहेत. म्हणून इथूनच आपल्याला सुटून जायचं आहे, आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे, या लोकातून परलोकी आपल्याला जायचं आहे, आपल्याला कुठेही अडकायचं नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपलं बोलणं कसं असावं, चालणं कसं असावं, आपलं म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये माधुर्यता असावी, कोणाला आपण म्हणजे कोणाचंही मन दूषित होणार नाही किंवा कोणालाही आपला राग येणार नाही, तिरस्कार अहंकार आपल्याला काहीही ठेवायचं नाही. जसं आपण जगतो आहे सामान्य जीवन आपण उत्तमाचं जगायचं आहे आणि आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, माझा जन्म कशासाठी आहे, मला हा जन्म समर्थाने माझ्या सद्गुरूंनी कशासाठी दिलेला आहे, माझ्या जन्माचं मला काय ध्येय आहे, म्हणजे माझ्या जन्माचं उद्दिष्ट काय आहे, माझ्या जन्माचं मला सार्थक करून घ्यायचं आहे याच जन्मी, कारण पुनरपि जननम पुनरपि मरणम नको, आता पुन्हा जन्म त्या 84च्या फेड्यात मला पुन्हा अडकायचं नाही. म्हणून वासनेपासून हा विस्तार झालेला आहे, मग तुळा वेगळे अनुमानेना सकळ काही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलंय की मूळ ही वासना आहे स्थूळाची, मग वासना आधी दिसत नाही पण तिचा विस्तार मात्र पुढे दिसत जातो. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय म्हणजे वेदशास्त्रात कल्पनेने सृष्टी केल्याचं वर्णन आहे, ते दिसत नाही, ती मिथ्या केली असं समजता कामा नाही, कल्पनेची सृष्टी केली ऐसे वेद शास्त्रे बोलिली दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजेत की. म्हणजे वेदशास्त्रात कल्पनेने सृष्टी केल्याचं वर्णन येतं, ते दिसत नाही म्हणून मिथ्या केली असं समजता कामा नये. आणि म्हणून समर्थाने पुढे म्हटलंय पडदा एका जन्माचा. समर्थ म्हणतात आहे पडदा एका जन्माचा, तेथे विचार कळे कैचा, परंतु गुढत्व हा नेमाचा ठावा आहे. मग जीवाला अनेक जन्म घ्यावे लागतात. शेवटचा जन्म कोणता? मनुष्याचा. अनेक जन्म घ्यावे लागतात जीवाला. मग समर्थ म्हणतात आहे की प्रत्येक जन्मामुळे एक एक पडदा जणू काही उत्पन्न होतो आणि मग ब्रह्मासमोर म्हणजे समर्थ म्हणतात आहे नंतर मग समर्थाने सांगितलेलं आहे की ब्रह्म गुढत्व नेमाचा, म्हणजे नंतर ब्रह्माचा विचार कसा करणार आहे जर जन्मच घेत राहिला, परंतु सिद्धांताच्या पोटी गुढच असतात असा नियम आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव एकची परी देह स्वभाव वेगळाले. मग नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांच्या भाव म्हणजे नाना स्त्रियांचे जीव एकच जीव स्वरूपाने एकच असतात, पण देहामुळे ते काय आहे, देहामुळे देह स्वभाव वेगळाले, वेगवेगळे दिसतात. एकची परी देह स्वभावे वेगळाले, देह स्वभाव त्यांचा देह वेगळा असल्याने ते स्वभाव वेगवेगळे वाटतात. म्हणून म्हटलंय समर्थ म्हणतात आहे की संपूर्ण सृष्टीचा विस्तार आहे, संपूर्ण सृष्टीचा विस्तार आहे. हा जो भेद दिसतो आहे, हा भेद फक्त आकार आणि नामामध्ये भेद दिसतो आहे, परंतु नाम आणि आकार जर आम्ही टाकला तर ते परब्रह्म तत्व, नाम आणि आकारामध्ये भेद आहे. आणि तेच जर आकाराने नाम जर आपण आकाराने नाम जर आपण टाकलं, स्वभाव भिन्न असतात, आकार भिन्न दिसतात. मग समर्थ म्हणतात की जर आपण नाम आणि आकार जर आम्ही टाकला तर ते परब्रह्म तत्व जे आहे ते परब्रह्म तत्व ते एकच आहे, त्यात भेद नाही. नाना प्रकारचे पुरुष दिसतात, त्यांचे जीव वेगवेगळे दिसतात, स्वभाव भिन्न दिसतात, आकार भिन्न दिसतात, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जे एक परब्रह्म तत्व आहे त्यामध्ये भेद नाही. म्हणून पुरुष आणि स्त्रियांमध्ये नाना प्रकारच्या स्त्रिया दिसतात, देह स्वभावे वेगवेगळे झालेले दिसतात, वेगवेगळा आहे, कारण उपाधीमुळे त्यांना भिन्नत्व निर्माण झालेलं आहे.
उपाधीत वेगळं जर आम्ही काढलं त्यांना तर ते आत्मस्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये ते एकच आहेत. आणि तो भेद निर्माण झाला तो आकार आणि नामामुळे. आणि म्हणून दोघांमध्ये जो निर्माण झालेला भेद आहे त्यामुळे त्या दोघांमध्ये ऐक्य एकता आणि त्यामध्ये आकर्षण निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव एकची परी देह स्वभाव वेगळाले. एकच आहेत परंतु त्यांचे देह स्वभाव देह वेगवेगळा असल्यामुळे देह स्वभाव देखील कसे आहेत वेगळाले. म्हणून समर्थ पुढे म्हणतात नवरीस नवरी न लगे नवरीस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज. म्हणजे नवरीला नवरी नको असते तिला नवरा पाहिजे असा भेद पिंडावरून दिसू लागतो. त्यावरून तो बीज रूपाने असतो हे आपल्याला समजून म्हणजे उमगतं हे आपल्याला कळतं. आणि म्हणून वधूवर असल्यामुळे त्या दोघांमध्ये समर्थ म्हणतात आकर्षण आहे त्यामध्ये ओढ आहे एकत्र येण्याची इच्छा आहे. म्हणून समर्थ म्हणतात नवरी नवरी एकत्र येणार नाहीत नवरे नवरे एकत्र येणार नाहीत. नवरी नवरा आहे म्हणून त्यामध्ये आकर्षण आहे पण ते सर्व भेदामध्ये आहे. अभेदामध्ये मात्र एकच आहे. वरून आकार भिन्न दिसतो आहे परंतु मुळामध्ये जो निराकारी परब्रह्म जो हृदयात बसलेला आहे तो मात्र एकच आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय नवरीस नवरीन लगे ऐसा भेद दिसू लागे पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज. नवरीचे मन नवऱ्यावरी नवऱ्याचे मन नवरीवरी ऐसी वासनेची परी मुळीहून पाहावी. वासना मुळीची अभेद देह संबंधे झाला भेद तुटता देहाचा संबंध भेद केला. मग समर्थ म्हणतात आहे की जोपर्यंत भेद संबंधे झाला भेद मग देह संबंधे झाला भेद. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे. समर्थ इथे म्हणतात आहे की तुटला मग वास्तविक मूळ जर पाहिलं तर त्याच्यामध्ये स्थूल देहाच्या संबंधामुळे भेद उत्पन्न होतो. देहाचा संबंध सुटला की भेद जातो. आणि म्हणून समर्थांनी पुढे इथे दिलेला आहे की समर्थ म्हणतात वासना मुळीचे अभेद देह आहे तोपर्यंत भेद आहे मग देह आहे तोपर्यंतच भेद राहणार आहे. देह टाकला गेला की भेद संपला म्हणजे देह टाकला गेला की भेद संपलेला आहे. म्हणून देह संबंधाने आम्हाला भेद निर्माण झालेला दिसतो. म्हणून समर्थ त्याचं पुढे वर्णन करतात आहे. समर्थांनी पुढे दिले आहे नरनारीचे बीज कारण शिवशक्तीमध्ये जाण देह धरिता प्रमाण कळो आले. मग नरनारीचं बीज कारण शिवशक्तीमध्ये असतं. देह धरला की प्रत्यक्ष प्रमाणावरून हे दिसून येतं. म्हणून समर्थांनी सांगितलंय पुढे दिलंय नाना प्रीतीच्या वासना एकाचे एकास कळेना तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीच येते. मग नरनारीचे बीजाकरण शिवशक्तीमध्ये असतं आणि देह धरला की ती प्रत्यक्ष प्रमाणावरून दिसून येतं. परंतु नाना प्रीतीच्या वासना प्रेमाचे सुद्धा अनेक प्रकार आहे. एकाचा उलगडा दुसऱ्यास होत नाही. एकाचे एकास कळेना एकाच दुसऱ्याला कळत नाही. तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीसे येते. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं असता काहीशी कल्पना येऊ शकते. मग समर्थ म्हणतात आहे की जी आम्हाला भेद स्वरूप दिसते आहे म्हणजे जे भेद स्वरूप आपल्याला दिसतं आहे वाटतं आहे ते केवळ भेदामुळे निर्माण झालेली आहे. म्हणजे जी आम्हाला भेद स्वरूप दिसतं आहे जो आकर्षण एकमेकांबद्दल प्रीती निर्माण झालेली आपल्याला दिसते आहे ती केवळ भेदामुळे निर्माण झालेली आहे. आकार आणि रूपामुळे आम्हाला तो भेद दिसतो आहे. आकाराला आम्ही वेगळं टाकलं की समर्थ म्हणतात त्यामध्ये काय आला अभेद आहे. मग या जगामध्ये समर्थांनी पुढे दिलंय आकाराला वेगळं टाकलं की त्यामध्ये काय आला अभेद आला. म्हणून या जगामध्ये समर्थ म्हणतात आहे प्रत्येक जीव प्राणी मात्र एकमेकाला तशा प्रकारे गुंतला गेलेला आहे. आणि म्हणून समर्थांनी तिथे आई आणि मुलाचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे समर्थ देतात बाळकास वाढवी जननी हे तो नव्हे पुरुषाचे नी
उदाहरण दिलेलं आहे बाळाचं आणि आईचं उदाहरण दिलेलं आहे समर्थाने. बाळकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जयेचेनी, ते हे वनिता. मग आई बालकाला वाढवते, पुरुषाच्याने ही गोष्ट होऊ शकत नाही. मग स्त्रीमुळे उपाधी वाढते, स्त्रीमुळेच उपाधी वाढते. बाळकास वाढवी जननी म्हणजे लहान मुलाला आई वाढवते. ती माणसाची आई असो व प्राणीमात्राची असो की पक्ष्यांची असो, ती आई हे आईच असते हो. ती आई हे तत्व आहे. ती आई हे तत्व सगळे प्राणीमात्रांमध्ये आहे. सगळ्या प्राणीमात्रांची आई आहे. म्हणजे ती आई पक्ष्यांची आई असो, प्राण्यांची आई असो, आपल्या बाळाला बरोबर वाढवत असते. मग ती आपल्या बाळाची किती काळजी घेते बघा. तिच्याजवळ जर एखादी कोंबडी, जेव्हा आपण म्हणतो ती पिलांचा जन्म झाल्यानंतर ती कोंबडी आपल्या पंखाखाली घेऊन त्या सगळ्या पिलांना फिरत असते. एखाद्याने चुकून जर एखाद्या पिलाला पकडलं तर ती कोंबडी अशी धाव घेऊन आपल्याकडे येते, टोच मारते आणि निघून जाते आपल्या बाळाला घेऊन. म्हणजे ती आपल्या मुलांचं पण रक्षण उत्तमरित्या करत असते. मग ती आई पक्षाची असो, प्राण्याची असो, मनुष्याची असो, कोणाचीही आई असो, आई ही आईच असते. मग आईसारखं कोणीही वाढवू शकत नाही. आई ही आईच असते, मग ती कोणाची असो. म्हणजे वाघीण सुद्धा ही आईच आहे आणि सुगरीण सुद्धा ही आईच आहे. तिची त्या बाळकासाठी जी माता आहे आणि त्या मातेला आपल्या बाळकांशिवाय तो स्नेह आणि प्रेम आहे, ममत्व आहे. म्हणजे समर्थ म्हणतात मांजर, जसं मांजर आपण म्हणतो, मांजर ज्याप्रमाणे उंदराला पकडतं त्याप्रमाणे तिच्या पिलाला पकडत नाही. मांजरीचे दात तिच्या पिलांना लागत नाहीत बघा. म्हणजे मांजराने आपल्या दाताने उंदराला पकडते, त्याच्यात त्या उंदरांचा जीव जातो उंदराचा, परंतु त्याच पद्धतीने मांजर त्याला आपल्या पिलांना पकडत असते, परंतु तिचे दात त्या पिलांना लागत नाही. म्हणजे ती बरोबर आपल्या मुलांना अगदी कशी घेऊन जात असते दातातून बघा, तरी पण तिला दात त्यांना लागत नाही. म्हणजे ती त्याची काळजी घेते की माझ्या बाळांना दात लागता कामा नये. परंतु ती तशीच उंदराला पकडते, त्याही मात्र ते दात उंदराला लागून उंदरांचा मृत्यू होतो. म्हणून कारण तिथे ती माता आहे, ती आई आहे. वाघीण सुद्धा हरणाला जसं पकडते तसं ती तिच्या पिलालाही पकडते, पण हरणाचं पिल्लू मरण पावतं आणि तिचं पिल्लू मात्र तिच्या अंगावर निशंक खेळतं. ही आई आहे. आई आईच असते हो. आईची तुलना कोणीच करू शकत नाही. आई जसं आपल्या मुलाला सांभाळत असते, त्याने जरी खाल्लं नसेल तरी रात्री 12 वाजता उठून भरवण्याची तिची तयारी असते. म्हणजे आई आईच असते, ती कोणाचीही असो. प्रत्येकाची आई त्याच्यासाठी बेस्टच असते. आई ही आईच असते. याचा अर्थ आईची प्रीती काही वेगळी आहे. मातेसारखं दुसरं कुणी नाही. ती माता सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, जीव प्राणीमात्रांमध्ये सुद्धा दिसून येते. जशी माणसामध्ये दिसून येते तशी इतर प्राण्यांमध्येही ती माता दिसून येते. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, बाळकास वाढवी जननी, हे तो नव्हे पुरुषाचेनी. जननी आई वाढवते, पुरुषाला ते काही जमणार नाही. उपाधी वाढे जयेचेनी, ते वनिता. आणि पुढे दिलंय, वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी. माता समर्थ म्हणतात, वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही. म्हणजे आईला आपलं मूल वाढवताना, आपलं मूल मोठं करताना, आपल्या मुलाला जन्म देताना तिला कितीही त्रास होऊ दे बघा, ती डिलेवरी होताना किती मातेला त्रास होत असतो. तो त्रास आपण सहनही करू शकत नाही, परंतु तो त्रास ती सहन करते. म्हणजे कितीही तिला कंटाळा आला, कितीही तिला दुखलं खुपलं, तिला वीट आला, तरी मात्र ती आळस करत नाही, त्रास करत नाही. आईला कितीही वाजता उठवा, रात्री 2 वाजू दे, 3 वाजू दे, आई मला असं करून दे, तसं करून, आई लगेच तयारी करते. म्हणजे आई ही आईच असते, तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या मुलांसाठी ती रात्रंदिवस, म्हणजे एखादे जर मूल तिचं जर आजारी असेल तर ती रात्रंदिवस, ताप आलेला असेल तर ती रात्रभर पूर्ण स्वतः झोपत नाही, परंतु त्याला औषध दे, त्याला काहीतरी म्हणजे कोमट पाण्यात ते
रुमाल ठेवून मिठाचं पाणी करून त्याला घडी घाल, ते त्याला पूस, म्हणजे ही सगळी कामं ती रात्रभर जागी राहून करते. परंतु तिला कशाही गोष्टीचा मुलांचं करायला कंटाळा नाही. ती 4 मुलांना अगदी आनंदात, अगदी प्रेमाने, तिच्याकडे जरी काही नसलं घरात तरी ती बरोबर ॲडजस्ट करून बरोबर ती कामाला जाऊन ते सगळं जमून त्या मुलांना उत्तमरित्या म्हणजे लहानाचं मोठं करते. परंतु तीच मुलं 4 मुलांना मात्र आई नंतर म्हणजे आईला बघणं नंतर अवघड जातं. तशी वेळ मात्र कोणत्याही आईवर येऊ नये. कारण आई आपल्याला जसं सांभाळते आहे, ती समर्थ म्हणतात ती सकाळी उठून सगळं आपल्यासाठी चहा नाश्ता सगळं करून ती ऑफिसला जाऊन परत येऊन 4ही मुलांना ती उत्तमात उत्तम शिक्षण देते आहे, उत्तम त्यांना सांभाळते आहे. परंतु हीच मुलं नंतर मोठी झाल्यानंतर त्यांना एक आई आणि वडील 2 माणसं सांभाळायला मात्र जड जातं. असं मात्र होऊ नये. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांना सांभाळावं. जसं आईने त्यांना मोठं केलेलं आहे तसं आपण म्हातारपणी त्या आईवडिलांचा आपण आधार व्हायला पाहिजे. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप सोसलेलं आहे. तिने कितीतरी अशा म्हणजे आपलं मन मारून ती जगलेली आहे आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी. म्हणून त्या मुलांनीही मोठं झाल्यानंतर तिची आईची आई होऊन जगता आलं पाहिजे. तिला आईची आई होऊन तिला म्हणजे जगवता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी म्हटलंय, वीट नाही, कंटाळा नाही, आलस्य नाही, त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी. म्हणजे आईशिवाय माया जगात निर्माण झालीच नाही. ती पुरुषाकडे जाण्याआधी निसर्गतः ती मातेकडे आली आहे. म्हणून आईशिवाय प्रेम करणारं जगात कोणी नाही. म्हणून समर्थ म्हणतात, माते एवढं मोठं कोणी नाही, माते एवढं मोठं कोणीच नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे, इतुकी माया कोठेची नाही, माते वेगळी. म्हणजे मातेचं इतकं प्रेम कुठेच दिसणार नाही. मातेशिवाय इतकं प्रेम तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थाने की मातेला जराही वीट येत नाही, कंटाळा येत नाही, आळस येत नाही अथवा त्रासही वाटत नाही. मातेशिवाय इतकं प्रेम कुठंच नाही, कुठेच मिळू शकत नाही. आई एवढं प्रेम आपल्यावर कोणी कधीच करू शकत नाही. म्हणून म्हटलंय, नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गवू जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची. पण ते सगळं सर्व हे कोणामुळे निर्माण झालं? तो उपाधीमुळे निर्माण झालेलं आहे. मग स्त्रीमुळेच नाना उपाधी वाढतात. स्त्री प्रेम करून त्या मायेने पुरुषाला गुंतवून ठेवते. म्हणजे नाना प्रकारे प्रेम करून प्रपंचाची गोडी लावते. पुरुषास स्त्रीचा विश्वास, स्त्रीचा पुरुषाचा संतोष, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्परे वासनेस बांधून टाकिले. पुरुषाला स्त्रीचा विश्वास वाटतो, स्त्रीला पुरुषाचा संतोष वाटतो. आणि म्हणून याप्रमाणे परस्परांसंबंधी वासने त्यांना बांधून टाकलेले असते. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे. काय केलं? ईश्वरानं मोठं सूत्र केलं. ईश्वराने मोठी युक्ती करून मनुष्य मात्रास गुंतवून टाकलेले आहे. म्हणजे ईश्वराने मोठं सूत्र युक्ती केलेली आहे. काय? तर मनुष्याला गुंतवून ठेवलेलं आहे. मनुष्य मात्र गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे. मग लोभाचा असा गुंता केलेला आहे की तो काही केल्या उलगडत नाही. म्हणजे प्रत्येक माणूस त्या लोभामध्ये अडकलेला आहे. त्या लोभाकारणे तो सगळं विसरून गेलेला आहे. फक्त आणि फक्त तो लोभापायी सगळं हे करतो आहे, त्या लोभाच्या मागे आहे. मग हे सूत्र ईश्वराने मोठं करून ठेवलेलं आहे, म्हणजे माणसांना गुंतवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून पुढे दिले, ऐसे परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळीहून चालली रोकडी, विवेके पाहावी. विवेके पाहावी म्हणजे अशी स्त्री पुरुषांना परस्परांची अत्यंत आवड असते. परस्परांबद्दल त्यांना गोडी वाटते आणि ही गोडी मुळापासूनच चालत आलेली आहे. हे विवेकाने आपण जाणून घेतलं पाहिजे. ऐशी परस्परे आवडी, मुळी सूक्ष्म निर्माण झाले, मुळामध्ये सूक्ष्म आहे, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य चाले उभयंता करिता. मग स्त्री आणि पुरुष आहे म्हणून जगाचा विस्तार आहे.
स्त्री आणि पुरुष दोघातलं एकच असेल तर चालेल, विस्तार होईल का? नाही. स्त्री आणि पुरुष आहे म्हणून जगाचा विस्तार आहे. म्हणून नुसता पुरुष असता तरी जमलं नसतं, तसं स्त्री नुसती असली तरीही जमलं नसतं. म्हणून शिव आणि शक्ती आहे. म्हणून काय सांगितले? शिव आणि शक्ती आहे. म्हणूनही जगज्योती आम्हाला दिसून येते आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, मुळी शिवशक्ती खरे. मग मुळामध्ये शिव आणि शक्ती मूळ आहे. मुळामध्ये मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे. मग पुढे निर्माण काय झालं? मुळी शिवशक्ती खरे. मुळामध्ये शिव आणि शक्ती हे मूळ आहे आणि त्याचेच नाना रूप पुढे निर्माण झालेली आहे. मग ते प्राणी मात्र असतील, पशु पक्षी असतील, मनुष्य मात्र असतील, जीवजंतू असतील, ही सुद्धा मुळामध्ये शिव आणि शक्ती दोन्हीकडे आहे. म्हणून शिव आणि शक्ती नर आणि नारी, वर आणि वधू आणि वर दोन्हीकडे आहे. आणि तेच वेगवेगळ्या नामाने नटलेले जरी असतील तरी मुळामध्ये ते परब्रह्म शुद्ध अशी जाणीव, काय म्हटले? मुळामध्ये ते परब्रह्म शुद्ध अशी जाणीव स्त्री आणि शक्ती, शिव आणि शक्ती म्हणजे ती प्रकृती आणि या दोघांच्या मिलनातून विश्वाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे, 84 लक्ष विस्तारे विस्तार लिजे. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवर लिया विन बोलिले, ते व्यर्थ जाणावे. म्हणजे मुळात जी शिवशक्ती असतात, म्हणजे अगदी मुळात सूक्ष्म भेद निर्माण होतो आणि पुढे स्थूल देहात तो स्पष्ट दिसून येतो. मग स्त्री आणि पुरुष या उभयंतामुळेच उत्पत्तीचे कार्य चालतं. आणि मुळात जी शिवशक्ती आहे, मुळी शिवशक्ती खरे, मुळात जी शिवशक्ती आहे, पुढे झाली वधूवरे, मग तीच खरी होत आणि तीच पुढे काय होतात? वधूवरे होतात. मग त्यांच्याच योगे 84 लक्ष विस्तारे विस्तार लिजे. मग त्यांच्या योगे 84 लक्ष जीव योनींचा अफाट विस्तार होतो. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवर लिया विन बोलिले, ते व्यर्थ जाणावे. त्याप्रमाणे ते शिवशक्तीचं रूप वर्णन केलेलं आहे. श्रोत्यांनी ते नीट समजून घेऊन त्याचं मनन करावं. नीट विवरण केल्या वाचून बोललं असता ते कसं आहे? व्यर्थच आहे हे जाणून घ्यावं. म्हणून ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे शिवशक्तीचं स्वरूप जगामध्ये ओळखा, असं समर्थ सद्गुरू आपले म्हणतात आहे. आणि म्हणून ते त्याप्रमाणे शिवशक्तीचं स्वरूप जगामध्ये आपण ओळखलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवर लिया विन बोलिले, ते व्यर्थ जाणावे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.